बालकांड ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति वेद कहे मम ऊरसो बासी यह उपहासी सुनत धीर मती थीर न रहे उपजा जब ज्ञाना प्रभु मुसुकाना चरित बहुत विधि किन्ह चहे कही कथा सुहाई मातू बुझाई जेही प्रकार सूत प्रेम लहे. वेद म्हणतात की तुमच्या प्रत्येक रोमामध्ये मायेने रचलेले ब्रह्मांडाचे समूह भरलेले आहेत. तुम्ही माझ्या उदरात राहिलात ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट ऐकून विवेकी पुरुषांची बुद्धी सुद्धा अचंबित होते. जेव्हा मातेला ज्ञान झाले तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य केले. त्यांना बऱ्याच लीला करावयाच्या होत्या म्हणून त्यांनी पूर्वजन्मीच्या सुंदर कथा सांगून मातेला समजावले, ज्यामुळे तिला आपल्याविषयी पुत्रप्रेम वाटावे. माता पुनी बोली सोमती डोली तजहू तात यह रूपा की जय सी सुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनुपा सुनी वचन सुजाना रोदन ठाना होई बालक सूरभूपा यह चरित जे गावही हरिपद पावही ते न परही भवकूपा. त्याबरोबर मातेची ती ज्ञान बुद्धी बदलली. ती म्हणाली, हे रूप सोडून आईला आवडणारी बाललीला कर. माझ्यासाठी ते सुख परम अनुपमेय ठरेल. मातेचे हे वचन ऐकताच देवाधिदेव ज्ञान स्वरूप भगवंतांनी बालरूप धारण करून रुदन सुरू केले. तुलसीदास म्हणतात, जे या चरित्राचे गायन करतात त्यांना श्रीहरींचे परमपद लाभते आणि मग ते संसार रूपी अंधकुपात पडत नाहीत. 2 विप्रधेनु सूर संत हित लिन्न मनुज अवतार निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. भगवंतांनी ब्राह्मण, गायी, देव आणि संत यांच्यासाठी मनुष्याचा अवतार घेतला. ते अज्ञानमय मलिन माया आणि तिचे गुण सत्व रज तम आणि बाह्य व आंतरिक इंद्रियांच्या पलीकडील आहेत. त्यांचे दिव्य शरीर हे स्वेच्छेनेच बनले आहे. कोणत्याही कर्मबंधनामुळे परवश होऊन त्रिगुणात्मक भौतिक पदार्थांनी बनलेले नाही. सुनी शिशु रुदन परम प्रिय बानी संभ्रम चली आई सवरानी हर्षित जहतः धाई दासी आनंद मगन सकल पुरबासी. मुलाच्या रडण्याचा आनंददायी आवाज ऐकून सर्व राण्यांनी उतावीळ होऊन धाव घेतली. दासी आनंदाने इकडे तिकडे धावू लागल्या. सर्व पुरवासी आनंदात बुडून गेले. दशरथ पुत्र जन्म सुनीकाना मानहु ब्रह्मानंद समाना परम प्रेम मन पुलक शरीरा चाहत उठन करत मती धीरा. राजा दशरथ पुत्र जन्माची वार्ता ऐकून जणू ब्रह्मानंदात बुडाले. मनात अत्यंत प्रेम उचंबळून आले. शरीर पुलकित झाले. आनंदाने अधीर झालेल्या बुद्धीला मोठ्या धैर्याने स्थिर करून प्रेमाने विव्हळ झालेले शरीर सावरत ते उठण्याचा प्रयत्न करू लागले. जा कर नाम सुनत शुभ होई मोरे गुरुह आवा प्रभु सोई परमानंदपुरी मन राजा कहा बोलाई बजावहु बाजा. ज्यांचे नाव फक्त श्रवण केल्याने कल्याण होते तेच प्रभू माझ्या घरी आले आहेत असा विचार करून राजाचे मन परमानंदाने भरून आले. त्यांनी वादकांना बोलावून म्हटले, नगारे वाजवा, नगारे वाजवा. गुर वसिष्ठ कह गयऊ हंकारा आए द्विजन सहित नृपद्वारा अनुपम बालक देखेंनी जाई रूपरासी गुण कही न सिराई. गुरु वशिष्ठांच्याकडे बोलावणे गेले. ते ब्राह्मणांना बरोबर घेऊन राजवाड्यात आले. त्यांनी जाऊन त्या अलौकिक बालकाला पाहिले. ते रूपाची खाण होते आणि त्याचे गुण सांगून संपणारे नव्हते. 2 नंदीमुख सराध करी जात कर्म सब किन्न हाटक धेनु बसन मनी नृप प्रभिन्न विप्रन्न कह दिन्न.
दो नंदीमुख सराध करी जात करम सब किन्न हाटक धेनु बसन मनी नृप ब्रिप्रन्न कह दिन्न. नंतर राजांनी नांदीमुख श्राद्ध करून जातकर्म संस्कार इत्यादी सर्व केले आणि ब्राह्मणांना सुवर्ण गायी वस्त्रे आणि रत्नांचे दान केले. ध्वज पताक तोरण पूर छावा कही न जाई जेही भाती बनावा. सुमन वृष्टी अकासते होई ब्रह्मानंद मगन सबलोई. ध्वज पताका आणि तोरणांनी नगर सजून गेले. ज्याप्रमाणे ते सजविले होते त्याचे वर्णन करणे अशक्य. आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता. सर्व लोक ब्रह्मानंदात मग्न झाले होते. वृंद वृंद मिली चली लोगाई सहज सिंगार किये उठी धाई. कनक कलस मंगल भरी थारा गावत पैठही भूप दुआरा. स्त्रियांचे समूह निघाले. त्या स्वाभाविक शृंगार करूनच धावल्या. सोन्याचा कलश घेऊन आणि तबकांमध्ये मांगलिक द्रव्य घेऊन त्यांनी गात गात राजमहालात प्रवेश केला. करी आरती नेवछावरी करही बार बार सिसू चरणन्नी परही. मागधसूत बंदिगन गायक पावन गुण गावही रघुनायक. त्यांनी आरती ओवाळण्या दिल्या आणि त्या वारंवार मुलाच्या पाया पडू लागल्या. मागधसूत बंदीजन आणि गवई रघुकुलाच्या स्वामींच्या पवित्र गुणांचे गायन करू लागले. सर्व सदा नदीन्न सब काहू जेही पावा राखा नाही ताहू. मृगमद चंदन कुंकुम कीचा मची सकल बिथिन्न बीच बीचा. अयोध्येत सर्वजणांनी सर्वस्वाचे दान केले. ज्यांना ते मिळाले त्यांनीही ते आपल्याजवळ ठेवले नाही, लुटून टाकले. नगरातील सर्व गल्ल्यांमध्ये कस्तुरी, चंदन आणि केशर यांचा जणू सडा पडला होता. दो गृह गृह बाज बधाव शुभ प्रगटे सुषमा कंद हर्षवंत सब जहतः नगर नारी नर वृंद. घरोघरी मंगलवाद्ये वाजू लागली. शोभेचा कंद असलेले भगवान प्रकट झाले होते. नगरातील स्त्री पुरुषांच्या झुंडी सर्वत्र आनंदमग्न होत होत्या. कैकेय सुता सुमित्रा दोऊ सुंदर सूत जनमत भई ओऊ. वह सुख संपती समय समाजा कही न सकई सारद अहिराजा. कैकेयी आणि सुमित्रा या दोघींनीही सुंदर मुलांना जन्म दिला. त्या प्रसंगीच्या सुखसंपत्ती, शुभवेळ आणि समाज यांचे वर्णन सरस्वती आणि सर्पराज शेषही करू शकणार नाहीत. अवधपुरी सोहई एही भाती प्रभुही मिलन आई जनु राती. देखी भानु जनु मन सकुचानी तदपि बनी संध्या अनुमानी. अयोध्यापुरी अशी सुशोभित झाली होती की रात्र ही जणू प्रभूंना भेटण्यासाठी आली होती आणि सूर्याला पाहून मनातून संकोच पावत होती. तरी पण मनात विचार करीत ती जणू संध्याकाळ बनून गेली होती. अगर धूप बहु जणू अंधियारी उडई अबीर मनऊ अरुणारी. मंदिर मनी समूह जणू तारा नृपगृह कलससो इंदू उदारा. अगुरु धुपाचा इतका धूर पसरला की जणू तो संध्याकाळचा अंधार वाटला आणि जो गुलाल उधळला जात होता तो तिचा लालिमा आहे. महलांवर जडविलेले रत्नांचे समूह जणू तारागण आहेत. राजमहालाचा जो चमकणारा कळस होता तो जणू तेजस्वी चंद्रमा आहे. भवन बेद धुनी अति मृदुबानी जणू खग मुखर समय जणू सानी. कौतुक देखी पतंग बुलाना एक मास तेई जात न जाना. राजभवनात अत्यंत कोमल वाणीने जो वेदध्वनी होत होता तो जणू पक्ष्यांचा समयोचित किलबिलाट होता. हे कौतुक पाहून सूर्य सुद्धा आपली गती विसरून गेला. 1 महिना केव्हा गेला हे सूर्याला कळलेच नाही. अर्थात त्याचा 1 महिना तेथेच गेला.
मास दिवस कर दिवस भा मरम न जानई कोई रथ समेत रबी थाकेऊ निसा कवन विधी होई. एक महिन्याचा दीर्घ दिवस झाला. याचे रहस्य कुणालाच समजले नाही. सूर्य आपल्या रथासह तेथेच थांबला. मग रात्र कशी होणार? यह रहस्य काहू नाही जाना दीनमनी यह रहस्य काहू नहीं जाना दीनमनी चले करत गुणगाना. देखी महोत्सव सूर मुनी नागा चले भवन बरनत निज भागा. हे रहस्य कुणालाच कळले नाही. सूर्यदेव भगवान श्रीरामांचे गुणगान करीत गेला. हा महोत्सव पाहून देव मुनी आणि नाग आपल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या घरी गेले. औरऊ एक कहऊ निज चोरी सुनु गिरिजा अति दृढ मती तोरी. काक भ्रुसुंडी संग हमदोऊ मनुज रूप जानई नाही कोऊ. हे पार्वती, तुझी बुद्धी श्रीरामांच्या चरणी पूर्ण रमलेली आहे. म्हणून मी आणखी एक गुपित तुला सांगतो, ते ऐक. काक भ्रुशुंडी आणि मी दोघे जण बरोबर होतो, परंतु आम्ही मनुष्य रूपात असल्यामुळे आम्हास कोणी ओळखू शकले नाही. परमानंद प्रेम सुख फुले बिथिन्न फिरही मगन मन भुले. यह शुभ चरित जानपै सोई कृपा राम कै जापर होई. परम आनंद आणि प्रेम सुखाने प्रफुल्लित झालेले आम्ही आनंदमग्न मनाने नगरीच्या गल्ल्यांमधून स्वतःला विसरून फिरत होतो. परंतु हे शुभचरित्र श्रीरामांची ज्याच्यावर कृपा असेल तोच जाणू शकेल. तेही अवसर जो जेही विधी आवा दिन्न भूप जो जेही मन भावा. गजरथ तुरग हे मगो हिरा दिन्ने नृप नाना विधी चिरा. ज्यावेळी जो जसा आला आणि ज्याला मनाला जे आवडले ते राजांनी त्याला दिले. हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, गायी, हिरे आणि तऱ्हेतऱ्हेची वस्त्रे राजांनी वाटली. दो मन संतोषे सबन्नी के जहतः देही असीस. सकल तनय चिर जीवहू तुलसीदास के ईस. राजांनी सर्वांना संतुष्ट केले, त्यामुळे सर्व लोक सर्वत्र आशीर्वाद देत होते की तुलसीदासाचे स्वामी असलेले सर्व पुत्र चिरंजीव होत. कछुक दिवस बीते एही भाती जातन जानीय दीन अरु राती. नामकरण कर अवसरू जानी भूप बोली पठये मुनी ज्ञानी. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. दिवस रात्र कसे जात होते हेच कळत नव्हते. तेव्हा नामकरण संस्काराची वेळ आल्याचे पाहून राजांनी ज्ञानी मुनी वसिष्ठांना बोलावणे पाठविले. करी पूजा भूपती अस भाषा धैर्य नाम जो मुनी गुणी राखा. इन्हके नाम अनेक अनुपा मै नृप कहब स्वमती अनुरूपा. मुनींची पूजा केल्यावर राजांनी सांगितले की हे मुनी, तुमच्या मनात जो विचार असेल त्याप्रमाणे नावे ठेवा. मुनी म्हणाले, हे राजा, यांची अनेक अनुपम नावे आहेत, तरीही मी आपल्या विचाराप्रमाणे सांगतो. जो आनंद सिंधू सुखरासी सिकरते त्रैलोकत सुपासी. सो सुखधाम राम अस नामा अखिल लोकदायक विश्रामा. हा जो आनंदाचा सागर व सुखाचे भांडार आहे, ज्याच्या आनंद सिंधूच्या एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात, त्या तुमच्या सर्वात मोठ्या पुत्राचे नाव राम आहे. तो सुखाचे माहेर आणि संपूर्ण लोकांना शांती देणारा आहे. विश्वभरण पोषण करजोई ताकर नाम भरत अस होई. जाके सुमिरन ते रिपुनासा नाम शत्रुहन वेद प्रकाशा. जो जगाचे भरण पोषण करतो त्या तुमच्या दुसऱ्या पुत्राचे नाव भरत असेल. ज्याच्या स्मरणाने शत्रूचा नाश होतो त्याचे वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न नाव आहे. 2 लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार. गुरु वसिष्ठ तेही राखा लक्ष्मण नाम उदार. जो शुभ लक्षणांचे धाम आहे, श्रीरामांचा आवडता आहे आणि जगाचा आधार आहे.
त्याचे गुरु वसिष्ठांनी लक्ष्मण असे सुंदर नाव ठेवले. धरे नाम गुर हृदय बिचारी, वेद तत्व नृपतव सूतचारी. मुनी धनजन सरबस सीव प्राणा, बाल केली रसतेही सुखमाना. गुरूंनी विचारपूर्वक ही नावे ठेवली आणि म्हटले, हे राजा, तुमचे चारी पुत्र हे वेदाचे तत्वस्वरूप प्रत्यक्ष परात्पर भगवान आहेत, जे मुनिजनांचे धन, भक्तांचे सर्वस्व आणि श्री शंकरांचे प्राण आहेत. ते या प्रसंगी तुम्हा लोकांच्या प्रेमापोटी बाललीलेमध्ये सुख मानत आहेत. बारेही ते निजहित पती जानी, लक्ष्मण रामचरण रतिमानी. भरत शत्रुघ्न दूनऊ भाई, प्रभू सेवक जसी प्रीती बडाई. लहानपणापासूनच श्रीरामांना आपले परम कल्याण करणारी स्वामी मानून लक्ष्मणाने त्यांच्या चरणी प्रेम केले. भरत व शत्रुघ्न या दोघा भावांमध्ये स्वामी सेवकाच्या ज्या प्रेमाची प्रशंसा होते तशी प्रीती होते. श्याम गौर सुंदर दोऊ जोरी, निरखही छबी जननी तृण तोरी. चारी उसील रूप गुण धामा, तदपि अधिक सुख सागर रामा. श्याम व गौर देहाच्या दोन्ही सुंदर जोड्यांचे लावण्य पाहून माता त्यांना दृष्ट लागू नये म्हणून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत. तसे पाहतात चारीही पुत्र शील, रूप आणि गुणांचे निधान होते. तरीही सुख सागर श्रीराम हे सर्वांना श्रेष्ठ होते. हृदय अनुग्रह इंदू प्रकाशा, सूचत किरण मनोहर हासा. कबहू उछंग कबहू बर पलना, मातू दुलारई कही प्रिय ललना. त्यांच्या हृदयात कृपारूपी चंद्र प्रकाशित होता. मनाला मोहून टाकणारे त्यांचे हास्य त्या कृपारूपी चंद्राच्या किरणांचे द्योतक होते. कधी मांडीवर घेऊन तर कधी सुंदर पाळण्यात घालून माता माझ्या लाडक्या म्हणून त्यांना जोजवत होती. व्यापक ब्रह्म निरंजन निर्गुण बिगत विनोद, सो अज प्रेम भगती बस कौसल्या के गोद. जे सर्व व्यापक, निरंजन, मायारहित, निर्गुण, विनोदरहित आणि अजन्मा ब्रह्म आहे, तेच प्रेम आणि भक्तीला वश होऊन कौसल्याच्या मांडीवर खेळत होते. कामकोटी छबी श्याम ससीरा, कामकोटी छबी श्याम सरीरा. नीलकंज बारिद गंभीरा, अरुण चरण पंकज नख ज्योती. कमल दलनी बैठे जनु मोती. त्यांच्या नीलकमल किंवा पूर्ण जल भरलेल्या मेघासमान श्यामल शरीरामध्ये कोट्यवधी कामदेवांची शोभा आहे. लाल लाल चरण कमलांच्या नखांची शुभ्र कांती लाल कमलांच्या पानांवर स्थिरावलेले जणू मोती वाटत होते. रेख कुलीस ध्वज अंकुश सोहे, नूपुरधुनी सुनी मुनी मन मोहे. कटी किंकिनी उदर त्रय रेखा, नाभी गभीर जान जे ही देखा. चरण तळांवर वज्र, ध्वजा आणि अंकुश यांची चिन्हे शोभत होती. पैंजणांचा ध्वनी ऐकून मुनींचेही मन मोहित होत होते. कमरेला करदोटा आणि उदरावर 3 वळ्या होत्या. नाभीची गंभीरता ज्यांनी पाहिली आहे तेच ती जाणत. भुज बिसाल भूषण जुतभुरी, ही हरी नख अति शोभा रुरी. उर मणिहार पदिक की शोभा, विप्र चरण देखत मन लोभा. अनेक आभूषणांनी सुशोभित झालेल्या भुजा होत्या. हृदयांवर रुळणाऱ्या वाघनखांची छटा तर आगळीच होती. छातीवर रत्नजडित हारांची शोभा विलसत असे आणि भृगूंचे चरण चिन्ह पाहून मन लोभून जाई.